सीमाप्रश्नी ठोस पावले उचलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लवकरच निर्णयाचे आश्वासन. कोल्हापूर विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील दादा माने, खासदार संजय मंडलिक तसेच आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. येत्या 21 तारखेला होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक बोलावून योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली. तसेच कर्नाटकामध्ये नव्याने शिवसेना स्थापन करून काही कथित पदाधिकाऱ्यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सीमालढ्याच्या विरोधात भूमिका मांडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा व्यक्तींवर संघटनेतून तात्काळ हकालपट्टीची कारवाई करावी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व त्यांच्या सर्व सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सदर विषयावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हंद्रे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, अशोक घगवे तसेच युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. येत्या 21 तारखेला कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची तारीख त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाजवळ आलेली आहे. त्याच्या आधी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात यावा याचे प्रयत्न करावे. तसेच काल शिवसेना शिंदे गटाचे नवीन पदाधिकारी जे कर्नाटक राज्यामध्ये नेमलेले आहेत त्यांनी सीमाप्रश्नाच्या विरोधी भूमिका मांडलेली आहे. त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेब तसेच तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील दादा माने, नरके साहेब आणि संजय दादा मंडलिक यांना माहिती दिली. तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी दिलेले आहे. बेळगाव मध्ये शिवसेना कुठलीही असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांची असो, सीमाप्रश्न बाजूला ठेवून शिवसेना होऊ शकत नाही अशा पद्धतीची भावना आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी ती मान्य करून त्यांच्यावर लवकरात लवकर काही ते कारवाई करून असं आश्वासन शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.